गुड आफ्टरनून. बसून बसून गुडघे गेले दुखून, बसून बसून गुडघे गेले दुखून, पाठ गेली अवघडून, मान गेली तुटून. काकाजींचं महत्वाचं भाषण ऐकून पण त्या दिवशी कार्यक्रम संपून घरी जावं म्हटलं तर दुसरे बारसकर सर आले कुठून. असे बरेच जणांचे विचार चालू आहे. मी वेळ दोन ते 3 मिनिटं सांगेन. माईक हातात घेणारे एकमेव कारण काकाजी. त्यांनी खूप मोठं काम केले आणि या कार्यक्रमाचे शिल्पकार ते आणि त्यांच्याविषयी 2 शब्द बोलणं हे आमचं कर्तव्य आहे. मी विदेशात जर आपण गेलो, विदेशात गेल्यानंतर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण अमेरिकेत गेलो आणि तिथं म्हणलं मला 100 रुपये घ्या आणि एखादी वस्तू द्या, मिळेल का? कारण तिथं आपले पैसे चालतात का? मग कसे पैसे चालतात? त्यांचे डॉलर चालतात. काकाजींनी करन्सी चेंज केल्या, काकाजींनी पैसे बदलले. कुठले पैसे बदलले ते मी सांगतो ऐका. तिथं गेल्यानंतर अमेरिकेत जर तुम्हाला काहीतरी खरेदी करायचं असेल तर आपले 100, 500, 1000 रुपये चालत नाही. ते पैसे तिथे जमा करावे लागतात आणि त्या पैशाच्या मोबदल्यात आपल्याला डॉलर्स घ्यावे लागतात. अरब कंट्रीज मध्ये गेल्यानंतर तिथं आपल्याला तिकडचे डॉलर्स घ्यावे लागतात. तर मला सांगा, पैसा मेल्यानंतर कामाला येतो का? पालकांनी प्लीज उत्तर दे. पैसा मेल्यानंतर कामाला येतो का? पैसा मेल्यानंतर नेता येतो का? येतो. मेल्यानंतर पैसा नेता येतो. त्याचा काल म्हणते मी देतो आणि ते काम काकाजींनी केलेलं आहे. ते खूप महत्त्वाचं काम आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. बरेच जण म्हणतात एवढा किती तुम्ही पैसा कमवा, इथंच ठेवून जायचंय. नाही, तो पैसा आपल्याला घेऊन जाता येतो. तो कसा घेऊन जाता येतो तो सांगतो आणि मी फक्त थांबतो. मला सांगा, मेल्यानंतर कुठलं चलन चालते? आशीर्वादाचं चलन चालते, पुण्याचं चलन चालते. आणि ते चलन काकाजींनी ते कसं कन्वर्ट केले सांगतोय का? आपल्या जो एक माणूस म्हणला भरपूर त्याकडे पैसा होता आणि मला म्हणला मी जगात भरपूर पैसे कमवले पण मला हे पैसे मेल्यानंतर घेऊन जायचे, मेल्यानंतर माझ्या कामाला आले पाहिजे. त्या एकाने दिलेला तो सल्ला मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि थांबतो. ते म्हटले ही करन्सी चेंज करा, पैसे चेंज करा. स्वर्गात चालतात, मेल्यानंतर एक तरी जाळावं लागतं किंवा पुरावं लागतं. त्याच्यानंतर पाप आणि पुण्यानुसार तुम्हाला स्वर्ग किंवा नरक मिळतं. स्वर्ग पाहिजे असेल, स्वर्ग पाहिजे असेल, तुम्ही घर बांधताय 2 BHK 3 BHK फ्लॅट, मला अजून एक रूम पाहिजे, मला पीव्हीपी पाहिजे, मला एसी पाहिजे. स्वर्गात काय काय मागणार आहे? तुम्ही देवाला म्हणाल देवा मला स्वर्ग पाहिजे, स्वर्गात मोठं घर पाहिजे, स्वर्गात हे पाहिजे, ते पाहिजे. मग हे स्वर्गात देवाकडनं सगळं विकत घ्यायला तुमचे पैसे कुठे आहेत? ते पैसे तुम्ही जगात विसरून आला. ते पैसे आपल्याला मेल्यानंतर घेऊन जायचे. म्हणजे काय करायचं आहे ते तिथं चालणारी करन्सी म्हणजे लक्षात ठेवा आशीर्वाद. देव म्हणे तुला काय पाहिजे? स्वर्ग पाहिजे, देतो. आशीर्वाद कुठनं कमवले ते कर. तो आशीर्वादाचं कॅल्क्युलेशन दे, मी तुला स्वर्ग देतो. तू पुण्याचं काय काय काम केले सांग, मी तुला स्वर्ग देतो. त्यावेळी लक्षात ठेवा हा पैसा मेल्यानंतर कामाला येत नाही. या पैशानं आपण माझं भरपूर पैसे मी काय करेन, मी त्याच्यानं वृद्धाश्रम बांधेन. वृद्धाश्रम बांधल्यामुळे ते माझे पैसे संपले पण त्या वृद्धाश्रम बांधल्यामुळे मला काय मिळालं? काय मिळालं? आशीर्वाद मिळाल्यानंतर चालणार का नाही? म्हणजे माझे पैसे आता चालणार का नाही? मी पैशाला गरिबांसाठी घरं बांधली, माझ्याकडे पैसे संपले पण ते पैसे मी कशामध्ये बदलले? आशीर्वादामध्ये बदलले, पुण्यामध्ये बदलले. असे पैसे आपण आपली करन्सी चेंज करू शकतो. ते काम काकाजींनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. सपने उन्हीं के पूरे होते जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं उड़ा तो हौसलों से होते. स्वप्न ते नाही जे झोपल्यानंतर पडतं, खरं स्वप्न ते असतं ज्याच्यामुळे आपल्याला झोपच लागत नाही. ते काम काकाजींनी केले. काकाजी खूप खूप धन्यवाद. वेळ खूप कमी होती तरी सुद्धा अचानक मी माईक घेऊन 5 मिनिट मला तुम्ही बोलण्यासाठी सगळ्यांनी संधी दिली. आणि कर्माची फळं आहेत, काकाजींनी केलेली कर्माची फळं. त्यांनी इतकी चांगली कामे केले, त्यांची त्यांना फळं देव करो या जगात आणि या जगानंतर दोन्ही जगात काकाजींना याची कर्माची फळं मिळणार आहेत. एक जर मॅनेजर होता त्याला कशाला रागाला काय माहित, त्या मॅनेजरने जोरात कानाखाली, मालक होता कंपनीचा, त्या मालकाने जोरात कानाखाली मॅनेजरला दिली. मॅनेजरला लई राग आला. मॅनेजरला त्याला राग आला, मालकावर कसा काढायचा? मॅनेजरला कानाखाली दिली बायकोला. बायकोला नाही राग आला पण नवऱ्याला उलट कशी मारणार? बायकोला राग आल्यामुळे बायकोला कानाखाली दिली मोठ्या मुलाला. मोठ्या मुलाला राग आला, मम्मीने मला बिनकामाची का मारली? मम्मीला उलट मारता येत नाही. मोठ्या मुलाला छोट्या भावाला कानाखाली दिली. छोटा चिडला रे, माझा काही संबंध आहे म्हणून. मालकाने कानाखाली दिली मॅनेजरला. मॅनेजर
बायकोनं कानाखाली दिली, मोठ्या मुलानं कानाखाली दिली आपल्या छोट्या भावाला लय लागलं, माझा काही समज नाही म्हणला. ते जिल्हा रस्त्यावर गेले, कुत्रे जोरात नाक घातली, ते कुत्र पिसाळलं आणि ते पिसाळलेलं कुत्र जाऊन एका माणसाला चावलं आणि त्याला चावलं, तो कंपनीचा मालक होता. हे कर्माची फळं हे आपल्याला अशीच फिरून येत असतात कुणाकडनं तरी. आपण जे पेरणार आहे तेच आहे. आणि सगळे पालक वर्ग बसले म्हणून एकच सांगतो आणि मी इथं थांबतो. नवरा बायको होते आणि बोका यायचा नाही, दूध पिऊन जायचा. बायको वैतागली आणि नवऱ्याला म्हणली या बोक्याला कोणतरी नेऊन सोडा, रोज येतोय दूध पिऊन जातोय. नवरा ऐकून म्हणला हे आवाज करून म्हणला बोक्याला सोडून येतो. त्याच्या नवऱ्यानं बोक्याला सोडून आला, एका तासाभरात घरी आला आणि बायकोला रुबाबत म्हणला हे बघ सोडला की नाही बोका. बायको म्हणली हे बघा त्या कट्ट्यावर तुमच्या आधी तिथं दूध पीत बसले, माझं लवकर रोज विसरत नसतो. बायको चिडली, नवऱ्यानं पुन्हा 4 गल्ल्या सोडून बोक्याला सोडून आला, बोका पुन्हा नवऱ्याच्या आधी यायचा. शेवटी बायको म्हणली तुमच्या पुरुषार्थी थोय म्हणली एका बोक्याला सोडता येत नाही. त्यावेळी नवरा अन्न पेटला आणि म्हणला एक तरी हो बोका आहे किंवा तुझा बोका आहे, आज या बोक्याला सोडल्याशिवाय सोडत नाही. नवरा चिडला, त्या बोक्याला घेतला, दूर जंगलात सोडायला गेला. 1 तास झाला नवरा आलाच नाही, 2 तास झाले नवरा आलाच नाही, दुपार झाली नवरा आला नाही, संध्याकाळ झाली नवरा आला नाही. बायको टेन्शन मध्ये, हो मी बोका येणार, माझा मी बोका येणार, नक्की काय झाले काय समजेना. रात्र झाली, बायको टेन्शन मध्ये जेवली नाही. नवरा कधी येतोय, रात्रीचे 12-1 वाजले आणि चौकटीवर आवाज आला. बायकोने दार उघडली, नवऱ्याची तिला काळजी वाटत होती, आपला सुद्धा बोका दिवसभर बाहेर गेलाय म्हणून. आणि तिला काळजी मोठी, दार उघडली, दार उघडते तर बघते तर नवऱ्याचे केस इसकटलेले, कपडे फाटलेले, चिखलगाळ लागलेला. आणि नवऱ्याचं बघून तिला एवढं वाईट वाटलं, बघते तर नवऱ्याच्या पायात पुन्हा बोका. बायकोनी चिडली, नवरा तिच्यापेक्षा जास्त चिडला, आवाज कमी कर म्हणला, पहिला बोक्याला येऊन दूध पाज. बायको म्हणली या वैतागामुळे तरी बोक्याला सोडायला सांगितलं होतं, पहिलं दूध पाज म्हणले. अहो पण काय झालं ते तरी सांगा. नवरा म्हणला तुझ्या नादात या बोक्याला दूर जंगलात सोडायला गेलतो, येताना घरची वाट विसरलो, किंवा बोका होता म्हणताना पाठीमागे घरी तरी आलो, जंगलात कशाची वेळ आली असते. थँक्यू सो मच. काकाजीसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. थँक्यू सो मच.